सिंधुदुर्गातील आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर असल्याचा अनुभव पुन्हा एकदा सावंतवाडीकरांना आलाय। याच यंत्रणेनं सामान्य कुटुंबातील एका युवकाचा बळी घेतल्याचा आरोप सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव यांनी केलाय। सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येथील सूरज डिचोलकर या 35 वर्षीय तरुणाला बुधवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास अस्वस्थ वाटू लागलं। त्यामुळे त्याला त्याच्या मित्रांनी तळवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केलं। मात्र तिथं डॉक्टर नसल्यानं त्याला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मात्र सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातही हृदयरोग तज्ञ नसल्यानं त्याला स्ट्रेचरवरच आपले प्राण गमवावे लागले। मात्र सूरज डिचोलकरचा मृत्यू सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्याआधीच झाला, असा निर्वाळा सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर गिरीश कुमार चौगुले यांनी तरुण भारत संवाद जवळ व्यक्त केला। मी डॉक्टर गिरीश कुमार विवेकानंद चौगुले, वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी। काल रात्री 12:45 सूरज गजानन डिझोलकर म्हणून 35 वर्षाचा एक पुरुष पेशंट ब्रॉड डेड म्हणजे ऑन द वे ट्रीटमेंटला घेऊन येत असताना जागेत वाटेतच पेशंटचा मृत्यू झाला होता। मग इथे आल्यानंतर ब्रॉड डेड होता तो पेशंट। मग त्याचा नंतर आम्ही पोलिसांना इन्फॉर्म करून पंचनामा करून पोस्टमॉर्टम करण्यात आला त्याचा, आणि त्याचं कारण देण्यात आलेलं आहे। आणि 2 चेस्ट पेन म्हणजे हृदयाघाताचे 2 रुग्ण लक्षणं असलेले 2 रुग्ण आलेले रात्री। त्यांना लोडिंग डोस जे फर्स्ट एड ट्रीटमेंट द्यायचं असते प्रथमोपचार देऊन पुढील उपचारासाठी आम्ही हायर रेफरल सेंटर वरिष्ठ पातळीच्या हॉस्पिटलला आम्ही त्यांना संदर्भित केलेलं आहे। आमच्या इथे हृदयरोग तज्ज्ञ सध्या कोणी नाही आहेत, हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर्स। मग त्यासाठी आम्ही दर महिन्याला पाठपुरावा करत आहे, मागणी करत आहे शासनाच्याकडे की इथे हृदयरोग तज्ज्ञ व मधुमेह रोग तज्ज्ञ उपलब्ध व्हावे म्हणून। धन्यवाद। अपुऱ्या आरोग्य यंत्रणेची इथल्या नेत्यांना जाणीव करून देण्यासाठी येत्या 8 दिवसात आपण सामाजिक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आंदोलन छेडणार, असा इशारा रवी जाधव यांनी दिलाय। परंतु हॉस्पिटल क्षेत्रामध्ये आम्ही 3 तास सेवा देतो, विनामूल्य सेवा 3 तास देतो। सकाळी 1 तास म्हणा किंवा रात्री 9, 10, 11, 12 ते 3। कारण का तर आमच्या सावंतवाडी हॉस्पिटलमध्ये एकतर कर्मचारी स्टाफ कमी आहे, डॉक्टरांचा तर अभाव आहे। शिकाऊ डॉक्टर आहेत, त्यांना अजून एवढं प्रिपेअर झालेले नाही आहेत, तरी पण ते आपल्या परीने सेवा देतात। पण एखाद्या वेळी 4 ते 5 पेशंट एका ॲट अ टाईम आले तर एवढ्या ते हाल होतात त्या लोकांचे, त्या सिस्टरचे किंवा नातेवाईकांचे। आणि कधी कधी असं होतं की एखादा पेशंट म्हणजे कालचीच घटना बघा, 30 वर्षाचा तळवडा येथील एक पेशंट आला आणि स्ट्रेचरवर आम्ही त्याला घातलं आणि नेत होतो। ही घटना रात्रीची 12 ते 1च्या दरम्यानची आहे। आणि डॉक्टरांच्या शोधात तर डॉक्टर कोणच नाही आणि बिचारा त्याचा स्ट्रेचरवरच पान गेला। असे कित्येक घटना आहेत की त्याच्या अगोदर एक म्हातारा आला, म्हातारा म्हणजे जवळपास 50-52 वर्षाचा म्हातारा होता, जात होता हॉस्पिटलमध्ये, स्वतःच्या पायात चालत गेला आणि त्या डॉक्टरच्या केबिनमध्ये जाऊन पडला, त्याला मेजर अटॅक आला, तोही जागच्या खलास झाला। म्हणजे हे जर असे जे प्रकार जर घडत जर राहिले, लोकांचा निष्पाप जर जीव जायला लागला, तर ह्या नुसत्या हॉस्पिटलचा काय फायदा आहे? आम्हाला मल्टिप्लेक्स हॉस्पिटल नको आहे, आम्हाला फक्त पाहिजे 2 डॉक्टर, एक हृदयरोग तज्ज्ञ आणि न्यूरोसर्जन। हे जर तुम्ही डॉक्टर दिलात तर हे आमच्या सर्वसामान्य जनतेला एक आधार मिळू शकतो। आज 4दा आमदार झालेले दीपक भाई केसरकर यांनी आमच्या गंभीर विषयाची दखल घेऊन तात्काळ डॉक्टर उपलब्ध करावे, नाहीतर मी आता मला शब्द देतो येत्या 8 दिवसात या शहरामध्ये सामाजिक कार्यकर्त्यांना घेऊन तीव्र आंदोलन छेडणार, हे मात्र नक्की मी तुम्हाला सांगू शकतो। कारण आम्हाला लोकांचा जीव जात आहे हे आम्हाला पावत नाही, एवढं मी तुम्हाला सांगू शकतो। सुविधा तर तिथे काही कमतरता होते, सुविधाची तिथे बरीचशी कमतरता होते आणि डॉक्टरांनी सर्व हे कमीच आहे तिथे। आणि आम्ही प्रत्येक वेळी बांबोळीला जातो, पेशंट घेऊन जातो, त्यावेळी तिथल्या मला कंपाऊंडरने आणि केस पेपर काढणाऱ्याने व्यक्तीने विचारले, तुमचे मंत्री काय करतात? जर तिकडे कुठलीच सेवा होत नाही हॉस्पिटलमध्ये, छोट्या छोट्या गोष्टीसाठी तुम्ही सगळे बांबोळीला पेशंट पणजीला घेऊन येतात ना, ते कशासाठी आणतात? तिथे कायच होत का नाही असं मला तिथे विचारलं गेलं। हे गोष्ट विचारलं मला पण थोडंसं लाजिरवाण्याची वाटलेली। हे सर्व सुविधा सावंतवाडीमध्ये व्हावी असे माझी विनंती आहे। सामाजिक क्षेत्रात वावरत होता आणि तो पण जसं आम्ही झटतो तसं तो मुलगा झटत होता। आणि सर्वसामान्य घराण्यातला एकुलता एक मुलगा होता, त्याचे वडील नाही आहेत, पण त्या ज्या मुलांना ते घेऊन आलेले त्या मुलांचा आक्रोश बघून असं वाटत होतं की हा मुलगा खरंच समाजासाठी काहीतरी चांगल्या कामासाठी होता। आणि ते मुलं अशी रडत होती ना
की आणि तो मुलगा सांगत होता मला वाचवा, मला वाचवा, मला कसं तरी होतं, मला वाचवा. पण एकही डॉक्टर तिकडे अवेलेबल नव्हते. निष्पाप त्या मुलाचा जीव गेला. आणि असे आम्ही खूप पेशंट इथे बघितले, खूप म्हणजे खूप बघितलेले आहेत. त्यामुळे आमची कळकळीची विनंती आहे काय की काहीतरी तुम्ही हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांची स्टाफ मेंबर कमी आहे आणि कोण काम करत आहेत, नर्स, शिकाऊ डॉक्टर. आणि इमर्जन्सी जर पेशंट असेल तर शिकाऊ डॉक्टरांना काय समजणार, त्याच्यासाठी कोणतरी तज्ज्ञ डॉक्टर पाहिजे. त्याची तुम्ही सोय करा. आणि जे असे निष्पाप जीव जातात ते जीव वाचवण्यासाठी खरंच तुम्ही प्रयत्न करा, असं आम्ही सर्व जे प्रतिष्ठित व्यक्ती, सरकार किंवा आमचे आमदार, खासदार, कोण कोण असतील, मंत्री, त्यांना आम्ही रिक्वेस्ट करतो की त्यांनी कुठेतरी ही कळकळ त्यांच्या हृदयात जाऊ दे की हे माझंच आहे, कोण मेला हे माझंच आहे, हे समजू दे त्यांना आणि तसं काम करू दे, अशी आम्ही विनंती करतो.